नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करून रयतेच्या संरक्षणासाठी, सुरक्षिततेसाठी, नुकसान अजून होऊ नये यासाठी 23 किल्ले आणि 4,00,000 खुनाचा तह केला. आणि वेळ मिळाला जशी संधी आली तसे आपले किल्ले पुन्हा त्यांनी जिंकून घेतले. त्याचप्रमाणे अफझल खान जेव्हा शिवाजी महाराजावर चालून आले तेव्हा येताना त्यांनी तिथून हैदराबादवरून येताना सगळ्या म्हणजे अनेक देवळं पाडली, खूप लूट केली, रयतेला त्रास दिला की शिवाजी त्यांच्याकडे युद्धाला यावेत. पण शिवाजी महाराज संधीची वाट बघत राहिले आणि त्यांनी गनिमी कावा करून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांना भेटायचं ठरवलं. अफझल खानाला वाटलं की मी खाकेत त्यांना दाबून मिठी मारताना मारून टाकेन, पण मुत्सद्देगिरीने महाराजांनी हातामध्ये वाघनखत लपवली होती, बिछवा म्हणा, कोथळाच काढून टाकला आणि स्वतः त्यांनी चिलखत घातल्यामुळे अफझल खान त्यांना मारू शकले नाही. तर हा गनिमी कावा होता स्वराज्यासाठी केलेला. आपण कुठेही त्यांना त्याच्यासाठी विश्वासघात वगैरे म्हणत नाही. शिवाजी महाराजांनी देशप्रेमच म्हणतो. पण हेच सावरकरांना जेव्हा चुकी अगदी 100% अन्याय करून त्यांच्यावर काळा पाण्याची शिक्षा त्यांना लावली की त्यांनी सोडून, ते पण दोन शिक्षा त्यांना सांगितलं, म्हणजे हा माणूस सोडून मेला पाहिजे, फाशीची शिक्षा वगैरे नव्हती दिली. आणि त्यांनी ती 1911 ते 1922पर्यंत पूर्ण हे केल्यावर मग त्यांनी विचार केला की इथे सोडून मरण्यापेक्षा जर आपण दयेचा अर्ज केला आणि आपल्या समाजाचं, आपल्या धर्माचं कार्य केलं तर. आणि त्यांनी दयेच्या अर्ज केला. बघा, दया आणि माफीमध्ये खूप फरक आहे. माफी म्हणजे मी केलेल्या कृत्याबद्दल मला माफ करा. त्यांनी कुठेही केलेल्या कृत्याबद्दल माफी नाही सांगितली की माझ्या शिक्षेमध्ये कमी करा आणि मला तुमच्या म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही जी अटी लावाल की मी राजकीय कामात नाही जाणार, नजरबंद रोज माझ्यावर स्थानिक एका ठिकाणीच राहीन, नजरबंदीत राहीन, रोज पोलीस स्टेशनला, ह्या अशा अटीवर ते बाहेर आले आणि ते रत्नागिरी इथे वास्तव्यामध्ये होते. त्यावेळेला सावरकरांचा आणि अनेक विद्यार्थ्यांचा फर्ग्युसन कॉलेजमधल्या एका कार्यक्रमामध्ये त्यावेळेचे गव्हर्नर सर अर्नेस्ट हॉटसन यांनी अपमान केला आणि त्याचा बदला म्हणून वासुदेव गोगटे यांनी त्यांच्या हत्या करण्यासाठी गोळ्या चालवल्या आणि त्यांना लागल्या नाही, त्या दुसऱ्याला लागल्या. पण त्यावेळेला गांधीजींनी असं वक्तव्य केलं की आपल्या धर्मात अतिथी देवो भव, आपल्या संस्कारात अतिथी देवो भव असं सांगितलेलं आहे. आपण ते आपले अतिथी आहेत तर त्यांना आपण असं हत्या करता कामा नये. त्यावर ही जेव्हा बातमी छापून आली त्याच्या दुसऱ्या दिवशी सावरकर म्हणाले की मी महाभारत, कारण त्यांनी लिहिलं होतं राजकीय मी पडणार नाही, राजकीय ह्याच्यामध्ये माझा हस्तक्षेप नसणार. मग त्यांनी काय केलं, इतके हुशार आणि इतके मुत्सद्दी की त्यांनी सांगितलं मी, कारण धर्मकार्य आणि समाजकार्य करण्यासाठी ते बाहेर पडले हे त्या अटीमध्ये होत होतं. त्यांनी सांगितलं मी महाभारताच्या कथा सांगायला मी सभा बोलवते. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सभा बोलवली आणि सभेला तुडुंब गर्दी होती. त्यावेळेला त्यांनी महाभारतातली शिशुपालाची कथा सांगितली. शिशुपालाची कथा काय आहे मी थोडक्यात सांगते. युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ करायचे ठरवले. त्यावेळेला त्यातला अग्रपूजेचं स्थान हे पितामह भीष्मांनी सांगितलं की श्रीकृष्णांना द्यावे. आणि ह्याच्यावर
शिशुपाल जे त्यांचे मामे भाऊच होते, त्यांनी आक्षेप घेतला आणि शिशुपालाला 100 चुका होईपर्यंत मी मारणार नाही असं यांनी वचन दिलं होतं श्रीकृष्णाने शिशुपालाच्या आईला. म्हणून 100 चुका होईपर्यंत श्रीकृष्ण ऐकत राहिले. शिशुपाल भर सभेमध्ये श्रीकृष्णांची आणि पितामह भीष्मांची निंदा करत राहिली. आणि जेव्हा 100वी चूक झाली तेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडून त्याची हत्या केली. कुणाची? शिशुपालाची. ही गोष्ट, ही पौराणिक कथा त्यांनी सावरकरांनी भरसभेत सांगितली. ही जेव्हा भरसभेत सांगितली त्यावेळेला कलेक्टर तिथे होतेच, कारण कलेक्टरना आदेशच होते की ते नजरकैदीत असल्यामुळे आणि ते कुठली राजकीय वाक्य बोलत आहेत का, कुठे हे करतायत का. पण एकही राजकीय शब्द नाही, एकही राजकीय विधान नाही, एकही राजकीय व्यक्तीबद्दल बोलणं नाही, गोष्टे वगैरे या कुणाबद्दल नाही. त्यांनी न सांगता त्यांनी स्पष्ट सांगितलं, आपल्या श्रीकृष्णाने त्यांच्या कृतीने आपल्याला सांगितले की अतिथीने त्याची मर्यादा ओलांडली तर आपल्या श्रीकृष्णाने आपल्याला त्याला शिक्षा द्यायला सांगितली आहे. धर्मामध्ये आपल्या सांगितलेलं आहे, अतिथीने त्याची मर्यादा ओलांडली तर आपल्याला पूर्ण अधिकार आहे शिक्षा देण्याचा. आता कलेक्टर त्यांना पकडूही शकत नाही, कारण राजकीय विधान नव्हतं ते. राजकीय विधान नाही, राजकीय व्यक्तीबद्दल बोलणं नाही, गोष्टींचं नाव नाही, काही नाही. असे हुशार सावरकर होते. खरंच कधीकधी मला ना खूप आपण जेव्हा अशा गोष्टी लोकांचं वाचतो, सावरकरांचं वगैरे इतकं जीवनचरित्र वाचतो, इतकं ह्या लोकांनी कष्ट केले आणि ज्या लोकांनी काहीच कष्ट नाही केल्या, ज्या लोकांनी पूर्ण आयुष्य काढलं, अशी माणसं, तेव्हा त्यांच्यावर आरोप करताना खूप दुःख होतं. आणि असं कधीकधी वाटतं की पांडवही असू दे, पूर्ण आयुष्यभर कष्ट करत राहिले, सत्य म्हणून जगत राहिले. सावरकरांनीही, शिवाजी महाराजांनीही आपल्या धर्मासाठी, आपल्या ह्याच्यासाठी त्यांनी सत्य कधीही नाकारलं नाही. पण गनिमी कावा आणि ती जो माणूस आपल्याशी विश्वासघात करतो त्याचा विश्वासघात जशास तसं, हे आपल्याला दोघांनी जे आपल्या बऱ्याच लोकांनी आपल्याला शिकवलं आहे. पण त्यांना त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती कधीच मिळत नाही. पण मरणोत्तरही त्यांचं नाव मात्र सतत राहतं. सूर्यावरही थुंकणारे खूप जण आहेत, काही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, त्यांची थुंकी त्यांच्यावरच पडते. अशा सावरकरांची जयंती आहे. मी उद्याही घालणार आहे, नाहीतर आजच घालून बघतो. तर अशांचं आपण अनुकरण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि आपल्या धर्माची केशरी ध्वज हा सतत फडकवत ठेवला पाहिजे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.